रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण तुकाराम महाराजांच्या गाथेमधला अभंग क्रमांक 112 हा पाहणार आहोत. या अभंगामध्ये तुकाराम महाराज बाह्य आडंबर, दिखाऊ धर्म आणि खऱ्या भक्तीतील फरक स्पष्ट करतात. केवळ तीर्थयात्रा, गंगास्नान, कपाळावर टिळा लावणे किंवा गळ्यात माळ घालणे यामुळे परमेश्वर प्राप्त होत नाही. मन शुद्ध, प्रेमपूर्ण आणि भक्तिभावाने भरलेले असणे आवश्यक आहे. अंतःकरणात प्रेम, दया आणि भगवंतावरील निष्ठा नसल्यास बाह्य धर्म कर्म व्यर्थ ठरतात. तर चला अभंग पाहूया. काय काशी करीती गंगा, भीतरी चांगा नाही तू. अदनी कुचर बाहेर तैसा, नये रसा पाकासी. काय टिळे करीती माळा, भाव खळा नाही त्या. तुका मने प्रेम विन, अवघाशीन बोले भुके. काय काशी करीती गंगा. तुकाराम महाराज म्हणतात, एखादी व्यक्ती काशीला गेली, गंगेमध्ये स्नान केले, अनेक तीर्थयात्रा केल्या तरी त्याचा काय उपयोग आहे. काशी आणि गंगा यांना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. अनेक लोक पाप मुक्तीसाठी, पुण्यप्राप्तीसाठी तेथे जातात. परंतु महाराजांचा प्रश्न असा आहे, केवळ शरीराने तीर्थक्षेत्रात जाणे पुरेसे आहे का. नाही. भीतरी चांगा नाही तो. ज्याचे मन, विचार आणि आचरण चांगले नाहीत त्याला काशी गंगेचा काहीच लाभ होत नाही. भीतरी चांगा म्हणजे अंतःकरणाने शुद्ध, प्रामाणिक आणि सद्गुणी असणे. जर मनात अहंकार, लोभ, द्वेष आणि कपट भरलेले असले तर बाह्य तीर्थयात्रा निरुपयोगी ठरते. महाराज सांगतात की परमेश्वराला बाह्य स्वरूपापेक्षा मनाची शुद्धता अधिक प्रिय आहे. अदनी कुचर बाहेर तैसा. अदन म्हणजे स्वयंपाकाचे भांडे. जर भांड्याच्या आत घाण असेल आणि बाहेरून ते स्वच्छ व चकचकीत दिसत असेल तर त्याचा काही उपयोग नसतो. ही उपमा अत्यंत सुंदर आहे. अनेक लोक बाहेरून धार्मिक, सज्जन आणि भक्त असल्याचे दाखवतात, पण त्यांच्या मनात वाईट विचार, वाईट लोभ हे खूप भरलेले असतात. अशा व्यक्तींचे स्वरूप त्या घाणेरड्या भांड्यासारखेच आहे. नये रसा पाकासी. अशा घाणेरड्या भांड्यात चांगला रस किंवा स्वादिष्ट पदार्थ तयार होऊ शकत नाही. जसे स्वच्छ अन्नासाठी स्वच्छ भांडे आवश्यक असते, तसेच भगवंताची कृपा मिळवण्यासाठी शुद्ध अंतःकरण आवश्यक असते. मन शुद्ध नसेल तर भक्ती, जप, तप, पूजा याचा खरा परिणाम होतच नाही. काय टिळे करीती माळा. कपाळावर टिळा लावणे, गळ्यात तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ घालणे याचा काय उपयोग आहे. तुकाराम महाराज बाह्य धार्मिक चिन्हांचा विरोध करत नाहीत, पण त्यामागील भावशून्य प्रदर्शनाचा विरोध करतात. टिळा आणि माळ ही भक्ताची साधने आहे, भक्तीचा पर्याय नाहीत. भावखळा नाही त्या. ज्यांच्या मनात खरी श्रद्धा, खरा प्रेम आणि खरी भक्तिभाव नाही त्याला टिळा माळेचा काही फायदा होत नाही. खळा म्हणजे कपटी, दृढ किंवा वाईट स्वभावाचा मनुष्य. जर मन कपटी असेल आणि वरून भक्तीचे प्रदर्शन केले जात असेल तर ती भक्ती खोटी ठरते. भगवंताला बाह्य वेश नव्हे तर अंतःकरणातील प्रेम महत्त्वाचे असते. तुका म्हणे प्रेम विन. तुकाराम महाराज म्हणतात की भगवंतावरील प्रेमाशिवाय सर्व साधना अपूर्ण आहेत. भक्तीचा पाया म्हणजे प्रेम. प्रेमाशिवाय केलेली पूजा, जप, तप, व्रत आणि तीर्थयात्रा यांना खरे मूल्य राहतच नाही. अवघाशीन बोले भुके. प्रेमाशिवाय केलेली सर्व बोलणे, प्रवचने आणि धार्मिक चर्चा म्हणजे केवळ व्यर्थ श्रम आहे. भुंके हा शब्द येथे कुत्र्यांच्या भुंकण्याचा उपमेने वापरला आहे. जसे भुंकण्यात अर्थ नसतो तसेच प्रेमहित भक्तीतील शब्द आणि आडंबर निरर्थक असतात. महाराज अत्यंत ठामपणे सांगतात की प्रेमाशिवाय धर्म केवळ दिखावा बनतो. या अभंगाचा मुख्य संदेश असा आहे की धर्माचे खरे स्थान मानत नाही, बाह्य कृतीमध्ये नाही. काशीला जाणे, गंगास्नान करणे, टिळा लावणे, माळ घालणे, व्रत करणे ही सर्व साधने आहेत, परंतु त्यामागे भगवंताविषयी प्रेम, श्रद्धा आणि नम्रता असले नसेल तर ती निरुपयोगी ठरतात. तुकाराम महाराज वारंवार सांगतात की परमेश्वराला धन, वैभव किंवा बाह्य पूजा नको असते. त्याला शुद्ध अंतःकरण आणि चांगले विचार हवे असते.
म्हणूनच ते येथे स्वच्छ भांड्याची उपमा देतात. जसे घाणेरड्या भांड्यात चांगले पदार्थ तयार होऊ शकत नाही, तसे दूषित मनात खरी भक्ती निर्माण होत नाही. आजच्या काळात ही अनेक धार्मिकता ही केवळ प्रदर्शनापुरती राहते. लोक देवळात जातात, पूजा करतात, पण व्यवहारात राग, लोभ आणि अन्याय सोडत नाहीत. तुकाराम महाराज अशा दुष्टपणावर प्रहार करतात. या अभंगात ते शिकवतात की मन शुद्ध ठेवा, सर्वांशी प्रेमाने वागा, कपट, अहंकार आणि द्वेष दूर करा, बाह्य आडंबरापेक्षा अंतःकरणातील भक्ती वाढवा, भगवंतावर निस्सर्ग प्रेम करा. अशा प्रेमयुक्त भक्तीलाच खरे आध्यात्मिक मूल्य आहे. या अभंगात तुकाराम महाराज सांगतात की मन शुद्ध नसता काशी यात्रा, गंगा स्नान, टिळा, माळ याचा काहीच उपयोग नाही. भगवंताला बाह्य दिखावा नव्हे तर अंतःकरणातील प्रेम आणि भक्तिभाव प्रिय आहे. प्रेमाशिवाय केलेली सर्व धार्मिक कर्मे व्यर्थ श्रम ठरतात. हा अभंग अंतर्मुख होऊन स्वतःचे मन शुद्ध करण्याचा आणि प्रेममय भक्तीचा संदेश देतो. रामकृष्ण हरी.